आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामध्ये संघाच्या शाखेवर रात्री दगडफेक, लहान मुलांचं प्रशिक्षण सुरू असतानाची घटना। घटनेप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांसह 5 जण ताब्यात, तपास सुरू। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक। विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील पोस्ट। विष्णू मनोहर यांच्याकडून सायबर पोलिसात तक्रार दाखल, तर घटनेला 10 ते 12 दिवस लोटूनही अकाउंट रिकव्हर नाही। माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरांनी घेतलं साई समाधीचं दर्शन। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानं मनस्वी आनंद झाला। दर्शनानंतर वेंगसरकरांची प्रतिक्रिया। नागपूरच्या महिला पोलिसांकडून महिला दिनी फॅशन वॉक। सदैव जनतेच्या सेवेमध्ये असलेल्या महिला पोलिसांकडून महिला दिवस साजरा। जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू। भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार। अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपटाची 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री। छावा चित्रपटाची पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी। सध्या उष्माघाताचा धोका वाढला। राज्यामध्ये 4 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्ष। विदर्भात अधिक तापमानाचा इशारा। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये चंद्रपूर, अकोल्याचे तापमान 40शी पार जाण्याची शक्यता। हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला। 23 वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण। शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू।